आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर। न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुमचं सरसे स्वागत। मी संपादक अकबर शेख। सोलापूर जिल्ह्याचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शाटलीन षटकार साहेब विशेष मुलाखत घेण्यासाठी इथं आम्ही भेट दिलो आहे। आणि षटकार साहेब, थोडं तुम्हाला एक 2-3 प्रश्न आहेत, त्याबद्दल तुमची भूमिका आम्हाला स्पष्ट करावी। दैनंदिनमध्ये जसं 2014 पासून मोदी सरकार ज्यावेळीपासून आलं आहे त्यावेळी पण जाती स्पीड वाढत चाललं आहे, त्याच्यात तर आळा कोण पडेत ना। वेगवेगळे आमदार खासदार उठून टीका टिप्पणी तर भरपूर करायला आलेत। आणि याच्यामध्ये एक वेगवेगळे बाबा रूपामध्ये आलेत, लोकांना काय पण द्यायला आलेत, कसं पण भूलचाप करायला आलेत। त्या खरात साहेबांबद्दल तुमचं काय मत आहे? भोंदू अशोक खरात नाही, आता तो एकतरी तो भोंदू आहे हे तर उघड झालेलं आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तो भोंदूगिरी कशा पद्धतीने करत होता त्याची व्हिडिओ जी आहेत ते व्हायरल झालेले आहे सगळ्या समाजामध्ये, सगळीकडे मोबाईलमध्ये इकडं तिकडं ते व्हायरल झालेले आहे। त्यामुळे सगळ्या समाजाला कळून चुकलेलं आहे की तो एक भोंदू महाराज आहे। स्त्रियांच्यावर अत्याचार करत होता, महिलेवर अत्याचार करत होता। तंत्र मंत्र दैवी शक्ती माझ्याकडं आहे आणि म्हणून मी एका देवाचा अवतार आहे असं सांगून तो लोकांना फसवायचा। सर्वसामान्य शेतकऱ्यांची जमिनी हडप केलेली आहेत, महिलेवर अत्याचार केलेले आहेत। आणि आम्ही शेतकरी आहोत, आमच्याकडं शेतामध्ये जे चिंचेची झाडं आहेत, एक झाड 10 ते 15 हजारला आम्ही दरवर्षी ते चिंचुके विकतो, आम्ही चिंच विकतो। पण हा माणूस एवढा धूर्त आहे, त्या झाडावरचा एक चिंचुका 1 लाखाला विकतो, म्हणजे किती हुशार आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे जे खडे आहेत, अंगठीतले खडे म्हणा, मध म्हणा, हे लाखो रुपयाला त्याच्याकडनं लोक विकत घेत होते म्हणून ऐकतो आम्ही। म्हणजे असे जर समाजामध्ये असे जर भोंदूगिरी जर चालत असेल तर समाज कधी सुधारायचा? हे पुरोगामी महाराष्ट्र आहे, ही संतांची भूमी आहे, मोठमोठे राजे महाराजे या ठिकाणी होऊन गेलेले आहेत। मग एकीकडे आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या गोष्टी सांगतो, विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे 21व्या शतकात आपण चंद्रावर पोहोचलेलो आहे। आणि अजूनही जर आपण अशा भोंदू महाराजांचे पाय धुवून आपण जर पाणी पित राहिलो तर आपण कधी सुधारणार आहे? म्हणून आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे। मग मी त्यांनाच दोष देत नाही, तो तर दोषी आहेच, पण तिथं जाणारेही लोक दोषी आहेत। कशाला जायचं? श्रद्धेचं ठीक आहे, तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी करा, तुमची श्रद्धा आहे, पण काय श्रद्धेपोटी अशा गोष्टी करायच्या? ह्या गोष्टी चुकीच्या आहेत। मी वैशाली सातपुते मॅडम जो आहे, जे पोलीस अधिकारी, त्यांचं अभिनंदन करतो, कारण ह्या भोंदू महाराजांचे पाळेमुळे त्यांनी शोधून काढलेले आहेत। आणि गृह खात्याचं बी अभिनंदन करतो, त्यांनी एवढ्यावरच थांबू नये, तालुका, जिल्हा, महाराष्ट्र, संपूर्ण वाड्या वस्ती असे जे भोंदू महाराज आहेत ते सगळ्यांना शोधून काढावं आणि त्यांच्यावर कारवाई करावी। मग तोपर्यंत समाज सुधरत नाही। याच्या बघ पाठीमागं जो भाजपचे 4 खासदार आहेत, टीका टिप्पणीचे माहीर आहेत, ते जात निर्माण तेढ करणार, याच्यावर त्यांनी बोलायचा टाळाटाळीच करायला सर, त्याच्यावर तुमचं काय प्रतिक्रिया? नाही, आपण त्याच्यावर काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही, कारण जे कोणी आहेत ते आहेत म्हणून आमच्याकडे पुरावे नाही आहेत। आणि जसं महाराष्ट्रामध्ये मध्यंतरी अवकाळी पाऊस, मला एवढंच म्हणायचं आहे की प्रत्येक गावामध्ये कोण भूत सोडवतो, कोण गंडेदोरा बांधतो, कोण माझ्याकडे दैवी शक्ती आहे म्हणून चमत्कार करतो, कोण महिलेला फसवतो, स्त्रियांना फसवतो। असं जर फसवणूक करणारे जर लोक सगळीकडे असतील तर सरकारने अशा लोकांच्यासाठी एक समिती स्थापन केली पाहिजे आणि त्या समितीच्या माध्यमातून या सगळ्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। सरकारनेच करायला पाहिजे असंही नाही, जे समाजातले सामाजिक लोक आहेत, समाजसेवा करणारे जे लोक आहेत, अशा लोकांनीही
यांच्या विरोधात, या बोंधू महाराजांच्या, अशा बोंधू महाराजांच्या विरोधात तक्रार केली पाहिजे. आता हे जे अशोक खरातचं जे काही पर्दाफाश झालेलं आहे ते खूप दिवसापासून आहे, खूप दिवसापासून चालत आलेलं आहे, अजूनही चालला असता, पण त्यांच्याच माणसाने बाहेर काढलेलं आहे म्हणून आपल्याला कळालेलं आहे. नाहीतर आपण कुणीतरी तक्रार केली म्हणून बाहेर निघालेलं आहे ते. म्हणून असे काही भरपूर लोक आहेत ज्याच्यामुळं समाजाचं आजही नुकसान होत आहे. काही लोक नरबळीचा प्रकार आहे, बोंधुगिरीचा प्रकार आहे, असे जे आता अलीकडं रेकी आलेली आहे, या सगळ्या म्हणजे जसजसं आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगती करतो त्या ह्याच्यामध्ये बी प्रगती होत आहे. त्यांनी वेगवेगळं काहीतरी तत्त्वज्ञान शोधून काढतात. त्यामुळं अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे आणि कठोर ते कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून जे असे काही समाजामध्ये काम करणारे लोक आहेत, बोंधुगिरी करणारे, त्यांना भीती बसलं पाहिजे की बाबा असं केल्यानंतर असं होईल. सर, दुसरा प्रश्न असा आहे, महाराष्ट्रामध्ये 5-6 दिवस झालं कंटिन्यू मुसळधार पाऊस होतो आहे, अवकाळी पाऊस पडतो आहे. सरकार याच्यामध्ये शेतकऱ्यावर काय कोणता प्रश्न दुर्लक्ष करतं असं वाटत नाही का? आणि तुमची भूमिका काय काँग्रेस कमिटीकडून? गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे आता तरी जवळजवळ 30-40 वर्षामध्ये पाऊस पडलेला नाही एवढा पाऊस यावर्षी पडलेला आहे. मेपासून पाऊस पडतो. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत पाऊस होता. शेतकऱ्यांची पूर्ण शेती पाण्यात आहे, अजूनही गुडघावर पाणी आहे, विहिरी भरलेले आहेत, मोटारी पाण्यात आहेत, काढता येत नाही. पूर्णतः शेतकरी उद्ध्वस्त झालेले आहे, माती वाहून गेलेली आहे, हे सगळं माहिती आहे. सरकारने काही ठिकाणी पंचनामे करून पैसे दिलेले आहेत, पण अजूनही पैसे यायचे आहेत. खरीप पिके पूर्णतः वाया गेलेली आहेत, रब्बी पिके पेरलेली आहेत काही ठिकाणी कोरडवाहू भागामध्ये, पण तेही आता अवकाळी पाऊस आल्यामुळे हरभरा म्हणा, गहू म्हणा, किंवा तुमचा आता द्राक्ष म्हणा, फळबागा म्हणा, पपई म्हणा, या सगळ्या गोष्टीवर प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शेतकरी हवालदिल झालेला आहे. यावर्षी शेतकऱ्यांच्या हातात 1 रुपया आलेला नाही. रब्बी पिके गेली, खरीपही या अवकाळी पावसामुळं गेलेली आहेत. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. काय ह्या सगळ्या गोष्टी, युद्ध चालू आहे, महागाईचा भडका उडालेला आहे, गॅस वेळेवर मिळत नाही, तोही महागलेला आहे. एकीकडे शेतकऱ्याची अवस्था अशी आहे. अशा परिस्थितीमध्ये मग शेतकऱ्याला मदत करणार कोण आहे सरकारशिवाय? म्हणून सरकारने लवकरात लवकर त्यांना त्यांच्या पिकांची, नासाडी झालेल्या पिकांची पंचनामे करावे आणि त्यांना ताबडतोब मोबदला द्यावा, अशा पद्धतीची मागणी आमच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांनी लोकसभेतही 2 दिवसापूर्वी मागणी केलेली आहे. म्हणून शेतकऱ्यांना सरकारने न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आम्ही जिल्हा काँग्रेसतर्फे करतो. ओके सर.